रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे शेवळ्यापासून खीर। त्याच्यासाठी शेवळ्या घेतलेल्या आहे, कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तूप टाकत आहे। तुपामध्ये शेवळ्या छान भाजून घ्यायच्या ब्राऊन कलर येतपर्यंत, म्हणजे शेवळ्याला छान चव येतं। तूप टाकलेलं आहे, तूप आता विरघळू द्यायचं। नंतर आपण शेवळ्या भाजून घेऊया। खूप छान लागतं तुपामध्ये शेवळ्या भाजल्या तर। तुम्ही पण बनवून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। सोपी आहे आणि खायला पण छान आहे। ज्यांना पण गोड खायची इच्छा होत असेल त्यांनी ही पटकन बनणारी अशी रेसिपी आहे। ही रेसिपी बनवून बघा। बघा छान अशा शेवळ्या शिजलेल्या आहे। आपण शेवळ्या शिजल्यानंतर बाजूला एका प्लेटमध्ये पण काढून घेऊ शकतो। मी आता काय करणार, याच्यामध्ये दूध टाकत आहे। दुधामध्ये छान शेवळ्या शिजू द्यायच्या आणि नंतर आपण साखर टाकूया। बघा छान अशा शेवळ्या शिजत आहे दुधामध्ये। साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकता। सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान आहे। गोड काही खायची इच्छा झाली तर लगेच आपण शेवळ्या बनवू शकतो। साखर मिक्स करून घ्यायची। खूप छान लागतं हा शेवळ्या खायला। पटकन खायची इच्छा झाली तर आपण लगेच गोडमध्ये शेवळ्या बनवू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा छान असं साखर टाकलेली आहे। आता मी मिक्स करून घेत आहे। तुम्ही पण बनवून बघा। शेवळ्या छान शिजत आहे। शेवळ्या शिजत आहे तेव्हापर्यंत मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण याच्यामध्ये विलायची, ड्रायफ्रूट्स वगैरे टाकूया। साखरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा छान आता शेवळ्या शिजत येत आहे। आता मी गूळ टाकणार। मी इथे साखर आणि गूळ टाकत आहे। तुम्ही साखरच टाकू शकता किंवा शेवळ्या बाजूला शिजून नंतर शेवळ्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकू शकता। मी इथे साखर आणि थोडा गूळ पण टाकत आहे। गुळाला मी किसून घेत आहे। का बरं? कारण शेवळ्या शिजलेल्या आहे तर गूळ आपला लवकर विरघळणार, म्हणून मी इथे गूळ किसून घेतलेला आहे। सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान लागतं। तुम्ही पण बनवून बघा। आता गूळ टाकलेला आहे तर मी मिक्स करून घेत आहे। छान अशा शेवळ्या शिजलेल्या आहे। बघा या प्रकारे आपण गोड शेवळ्या बनवू शकतो किंवा गोड शेवळ्याचे गोड पण बनवू शकतो। दूध जास्त पण टाकू शकतो किंवा कमी पण। तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर शेवळ्या तर दूध कमी टाकायचं आणि पातळ पाहिजे असेल, पतलं पाहिजे असेल तर दुधाचे प्रमाण वाढवू शकतो किंवा शेवळ्या शिजल्यानंतर पण आपण दूध टाकू शकतो। बघा छान अशा शेवळ्या शिजलेल्या आहे। विलायची टाकायची। विलायची टाकली तर छान चव येतं। आणि खोबरं किसून घ्यायचं आणि खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे। खोबरं, विलायची, ड्रायफ्रूट्स आणि काय होतं, गोड शेवळ्या आहे त्याला छान चव येतं। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सोपी पण आहे बनवायला आणि खायला पण छान लागतं। तुम्ही पण बनवून बघा ही रेसिपी। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। मी वरून खोबरकीस टाकत आहे। बदाम बारीक कापून घेतलेले आहे, बदाम टाकत आहे आणि काजू। तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असेल ते टाकू शकता। बघा छान अशा शेवळ्या बनवून तयार आहे। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय बाय। आहे ना सोपी रेसिपी बनवायला आणि खायला पण छान लागतं। तुम्ही पण बनवून बघा।